मला असं वाटतं की हे हळूहळू क्रांती होत जाणार आहे आणि उभ्या समस्त आपल्या देशामध्ये ही लाट येणार आहे आणि महिला स्वतःचं स्थान सर्वार्थाने निर्माण करणार आहे. हे सगळं बोलताना मला इतका आनंद वाटतोय कारण बऱ्याच दिवसांपूर्वी जेव्हा जेव्हा मी महिलेला काही भेटायचे त्यावेळेला तिच्या हातात काही नसायचं. नोकरदार महिलेच्या देखील हातात काही नसायचं अशी परिस्थिती असायची. पण आज ह्या परिस्थितीमध्ये बदल झालेला आहे. महिला इतकी सक्षम झालेली आहे की ती सांगते की सर्वार्थाने मी माझं कुटुंब चालवणार आहे आणि म्हणूनच मला देखील तुमच्या इतका अधिकार आहे हे महिला ताकदीने आज सांगायला लागलेली असं वाटतं. या माझ्या छोट्याशा वक्तव्याचा समारोप करताना मी एकच सांगेन की सगळ्या जगामध्ये एक जो धर्म आहे तो आहे समतेचा धर्म आणि जगामध्ये जागृत दैवत जे आहे ते एकच आहे ते म्हणजे मानवता. जर मानवतेच्या वाटेने आपण सर्वजण चालायला लागलो तर मला असं वाटते खऱ्या अर्थाने आपण एकमेकींना घेऊन पुढे चाललो. आणि शेवटी मी एवढंच म्हणेन कि मैं वो चिंगारी हूँ ना बेचारी हूँ, मैं वो चिंगारी हूँ ना बेचारी हूँ, ना किसी की जिम्मेदारी हूँ, ना किसी की जिम्मेदारी हूँ, मैं आज की सशक्त नारी हूँ, मैं आज की सशक्त नारी हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महिला शक्ती. धन्यवाद ताईसे. मी यानंतर सुनीता शहाणा विनंती करतोय. ताई आपल्याला वेळेची मर्यादा आहे. अजिंक्यतारा उद्योग समूहाचे मार्गदर्शक सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार सुरेंद्रशेखरराजे भोसले यांचं व्यासपीठावर आगमन झालेल्या मंडळी कार्यच्या प्रचंड गटामध्ये स्वागत करूया. बाबा आपल्या हस्ते हा सत्कार होत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना दिशानिर्देश करताना औसाहेब जिजाऊराजे पाटील यांच्या प्रतिमा देखील आपल्या शुभास्ते तैसेवर दिली जाणार आहे. तेव्हा हा सत्कार आपल्या शुभास्ते व्हावा अशी विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना भविष्याची दिशा निर्देशित करत असताना औसाहेबांचा पुतळा अशी प्रतिमा सातारच्या या ऐतिहासिक भूमीत बाबांच्या हस्ते या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित झाला त्याबद्दल सातारा जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय सुरभिताई भोसले यांच्या शुभास्ते आदरणीय श्रीमंत छत्रपती आमदार सुरेंद्रसिंहराजे भोसले यांचा सन्मान व्हावा अशी मी विनंती करतो. आदरणीय बाबा राजाचा सन्मान सुरभिताईंच्या शुभास्ते होतो. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काय पलीकडनं करा पलीकडे सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी भागलवाडीच्या वतीने विठ्ठलजी बनसेटवार मनीषाताई पांडे विकासजी गोसावी आणि जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी चित्राताईंचा सन्मान करतात. मी विनंती करतो विठ्ठलजी बनसेटवार विकास गोसावी मनीषाताई पांडे यांना विनंती आहे आपण चित्राताईंचा सन्मान करायचा. चला विठ्ठलजी मनीषाताई पांडे जिल्हा भागलवाडी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी विकासजी सुनीता तयारी केली मार्गदर्शन. छत्रपती शिवाजी महाराज की आवाज येत नाहीये फराळ आहे सगळ्यांना. पुन्हा एकदा विनंती करते छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी जय
धन्यवाद मैत्रिणींनो. आजचा दिवस आपला आहे, पण आपण स्वतःसाठी कुठंतरी टाळी वाजवायला कमी पडतोय किंवा कंटाळा करतोय असं मला वाटतंय. तर आता जी टाळी वाजवाल ती स्वतःसाठी असेल. बघू किती जोरात आहे टाळी. आता कुठंतरी या सातारा जिल्ह्यात जागतिक महिला दिन साजरा होतोय असं वाटलं. खरंच मनापासून जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आणि आपण सगळ्यांनी जो डोक्यावर पेटा बांधलाय त्याप्रमाणे हा जागतिक महिला दिन आज या छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यात होतोय. हा आपला बहुमान आहे आणि त्याच्या मानाचा पुरा म्हणजे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आमच्या प्रेरणास्थान आमच्या सर्वेसर्वा आमच्या सगळ्यांचे ज्या मार्गदर्शक आहेत अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मान्य चित्राताई वाघ या उशवत आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळी आपल्या चित्राताईंसाठी. व्यासपीठावर उपस्थित छत्रपती शिवेंद्र बाबा भोसले, त्यानंतर आपल्या जिल्हाध्यक्ष आपल्या लाडक्या जिल्हाध्यक्ष महिला मोर्चाच्या सुरभिताई भोसले आणि आमच्या सगळ्या प्रदेश पदाधिकारी, त्यानंतर जिल्ह्याच्या पदाधिकारी, सातारा शहराच्या पदाधिकारी व भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी या सगळ्यांना मी मानाचा मुजरा करते. आणि ज्यांच्या उपस्थिती शिवाय हा कार्यक्रम पूर्ण होत नाही त्या तुम्ही सगळ्या महिला आपल्याला पुन्हा एकदा मानाचा मुजरा करते आणि 2 ते 3च वाक्य बोलते जे आपल्या सगळ्यांना संबोधित करणार असेल ते म्हणजे स्त्री. तू शान आहेस, तू ढाल आहेस, तू तबल्याची ताल आहेस, तू गर्व आहेस, तू सर्वच आहेस कारण तूच आता आधार आहेस. तू शक्ती आहेस, तूच युक्ती आहेस कारण तू म्हणजे देवावरची भक्ती आहेस. तू धीर आहेस, तूच तलवार आहेस कारण तूच एक धगधगणारी मशाल आहेस. तू प्रेमळ आहेस, तू निर्मळ आहेस, तूच स्वतः एक सुंदर फुलणार कमळ आहेस. तू सुंदर आहेस, तूच निस्वार्थी आहेस, आपल्या माणसांसाठी कायम उभी असणारी एक सारथी आहेस. पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. यानंतर आपल्या सर्व माता भगिनींना संबोधित करण्यासाठी मी विनंती करणार आहे सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार अजिंक्यतारा उद्योग समूहाचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र शिवाजी भोसले महाराजसाहेबांना विनंती आहे आपण आम्हाला संबोधित करा. मी खरं तर थांबली होती की जेव्हा आपले छत्रपती शिवेंद्र बाबा स्टेजवर येतील तेव्हा मी हे बोलेन. ताई गेले बरेच दिवस आमच्याकडे अनेक नेते मंडळी आली, सर्व मंत्री महोदय आले आणि आमचे स्टेजवर जेवढे पदाधिकारी आहेत प्लस जे सगळे पादरवाडीचे पदाधिकारी आहेत आम्ही सगळ्यांनी प्रत्येक वेळेस हीच मागणी केली आणि आज तुम्ही इथे आहात तर मी आवर्जून करेन की आता आपण लोकसभेला सामोरे जाणार आहोत. लोकसभा 2024 मध्ये सातारा मतदारसंघातला उमेदवार हा भारतीय जनता पार्टीचाच असावा आणि त्यातूनही आज इथे खरं तर शिवेंद्र बाबा आले. हा कार्यक्रम छत्रपती उदयन महाराजांनी ऑर्गनाईज केलाय. तर तुमच्या सगळ्यांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनातले खासदार यांनाच तिकीट मिळावं ताईची विनंती आपण प्लीज आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. थँक्यू. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ चित्राताई वाघ यांचं आपल्या सर्वांच्या वतीने मी साताऱ्यामध्ये स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांनी आता आपले 2 मिनिटं काकीच्या वतीनं एक अपेक्षा व्यक्त केली चित्राताई त्या आपल्या जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ सुरभिताई चव्हाण भोसले
यांचं सुद्धा म्हणजे त्या आणि त्यांच्या सगळ्या सहकारी सगळ्यांचं मी मनापासून आपण म्हणतो की मला इथं सगळ्या स्त्री शक्तीच्या ह्याच्यामध्ये एकट्याला मला का होईना त्यांनी इथं बोलवलं बसायला सेंटरमध्ये जागा कोपऱ्यात मला बसवलं नाही त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार. ताई आज मला वाटतंय जागतिक महिला दिन आणि त्यात महाशिवरात्री हा एक योगायोग मिळून दिवस आला असं म्हणावं लागेल. कारण शंकराचं रूप सुद्धा पार्वतीशिवाय पूर्ण होत नाही ही वस्तुस्थिती हे आपल्या धर्मात हिंदू संस्कृतीत हे त्यामुळं देवाचं सुद्धा रूप हे देवांचे जीव महादेव त्यांचं सुद्धा रूप पार्वती असल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि आज त्या दिवशी थोडं महिला दिन आलाय हा योगायोग आहे. तसं बघितलं तर आजच्या काळामध्ये तर स्त्रिया पुरुषांपेक्षा कुठेच मागे राहिलेल्या नाहीत. ते तरी मला वाटते अगदी या हॉलमध्ये जरी उदाहरण द्यायचं म्हटलं तरी आपण सगळ्यांनी बांधलेल्या पॅटर्नवर नाही. पूर्वी केटा बांधणं हे पुरुषाला फक्त हे होतं. आज म्हणजे माझ्या डोक्यावर पेटा नाही पण समोर बसलेल्या सगळ्यांनी काही आपल्या डोक्यावर पण पेट आहे. त्यामुळे आपण नक्कीच सगळ्या स्त्रिया आज पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्याच्या पण पुढं आज आपण सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये गेलाय हे आपण सगळेजण बघतोय. त्यामुळे जे पूर्वी म्हणायचे की म्हणजे घरातली स्त्री म्हणजे मूल आणि चूल एवढ्या वृत्तीत राहती असं आता राहिलेलं नाही. आज देशाच्या राष्ट्रपती सर्वोच्च पद देशाचं जे त्या ठिकाणी आज एक जसं अतिशय आदिवासी विभाग याच्यातनं आलेल्या महिला आज तिथं विराजमान आहेत. राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या देशाचं कारभार देशाचा चेहरा जो हा त्यांच्या माध्यमातून जगभरामध्ये पुढे येतोय. हे सुद्धा आपण सगळ्यांनी आज महिला जागतिक दिनाच्या निमित्तानं लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि नक्कीच साताऱ्यामध्ये सुद्धा आपली जी भारतीय जनता पार्टीचे आमचे सगळे पदाधिकारी हे महिला सक्षमीकरणामध्ये अतिशय मनापासून सगळेजण काम करत असतात. आणि पुढे सुद्धा मला नक्कीच खात्री आहे की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून जे आता निर्णय घेतले गेलेले ते या याच्यामुळं एखाद्या वेळेस नाही पण 100% पुढच्या आता ही निवडणूक नाही पण पुढच्या निवडणुकीला आता जर सुरभीताईंनी मागणी केली की भाजपचाच उमेदवार असावा. आता पुढच्या याला सांगता येत नाही काही एखाद्या वेळेस महिला आरक्षण तर लागलेलंच आहे आणि ते येणारच आहे. त्यामुळे आम्हाला पण आपल्याला कोणाला तरी सूचक म्हणून तयार करायला इथे यायला लागलं कारण त्या पंतप्रधानांनी मोदीजींनी हा अधिकार महिलांना दिलाय. लोकसभेचा असं विधानसभा असं या सगळ्याला पुढच्या याच्यामध्ये महिलांसाठी आरक्षित जागा या देशभरामध्ये राज्यभरामध्ये आणि आपल्या पण जिल्ह्यामध्ये या असणार आहेत. त्यामुळे नक्कीच देशाची धुरा ही महिलांच्या हातामध्ये देण्याचं खरं काम जर कोणी केलं असेल तर ते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून आज महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी एक मनामध्ये एक म्हणजे क्षण बांधला पाहिजे की येणारी लोकसभा ही मोदीजींसाठी आपण लढवायची आणि पंतप्रधान मोदीजींना या देशाचं परत एकदा सगळी सूत्र ही त्यांच्या हातामध्ये देण्यासाठी आपल्याला एकत्र येऊन काम करायचंय. आणि त्याप्रमाणे आपण आज जे काही आपल्याला दिले आज एवढ्या थेट आपल्यापर्यंत योजना मग घराच्या असू दे अगदी जनधनची योजना असू दे अगदी घरकाम करणाऱ्या महिलांसाठीच्या पण योजना म्हणजे कुणाकडे जायला लागत नाही कुणाकडे शिवेंद्रराजांकडे जाऊन सही आणा किंवा त्यांची सही मिळाल्यानंतर तुमचं जे काही अनुदान वगैरे मंजूर आहे अजिबात नाही. तुम्ही तुमचा लागणारी कागदपत्र बँकेमध्ये खातं उघडलं तुम्ही सगळ्या निकषामध्ये बसताय थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे पंतप्रधानांकडनं तुमच्या हक्काची जी आहे ते पोच होतात ही वस्तुस्थिती आहे. हे कधीही होत नव्हतं हे लक्षात घ्या. आज हे होतंय घडतंय
आणि आपलं जे अधिकार आहे तो आपल्याला पंतप्रधान मोदीजींनी मिळवून दिलाय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. राजकारणात टीका होत असती, चांगली कामं केली तरी टीका करतात, काम नाही केलं तरी टीका करतात. त्यामुळे टीकेला किती महत्व द्यायचं ह्याचा पण आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. पण आज भारताची जी प्रतिमा जगभरामध्ये निर्माण झाली आहे, आज भारताकडं बघण्याचं जगभरातलं जे एक दृष्टिकोन झालंय ते फक्त आणि फक्त पंतप्रधान मोदीजींमुळे झालंय हे आपण भारतीय म्हणून विसरलं नाही पाहिजे. आपलं सुद्धा भारतीय म्हणून नागरिक म्हणून काही कर्तव्य आहे. सगळंच आपण स्थानिक राजकारण आणि स्थानिक तिथं काय होतं याच्यावर जर आपण विचार करत बसलो तर देशाची प्रगती कधी होऊ शकणार नाही. ह्याचा कुठेतरी विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज तुम्ही पण सगळ्या इथं असणाऱ्या माझ्या माता भगिनी, तुमचा पण तेवढाच अधिकार या देशावर आहे. तुम्ही पण या देशाची एक महाशक्ती आहात आणि म्हणून आपल्याला ही सगळी शक्ती जी आहे ही आपल्या पंतप्रधानांच्या मागं या निवडणुकांमधून उभी करायची आहे. मला कल्पना आहे की हा कार्यक्रम तसं बघितलं तर राजकीय स्टेज नाहीये. जरी भारतीय जनता पार्टीनं हा महिला मोर्चाने जरी कार्यक्रम घेतला असला तरी हा महिला दिनाचा कार्यक्रम आहे. पण काही गोष्टी म्हणजे संधी आहे आपण सगळ्या समोरात म्हटलं बोलल्या पाहिजे. कारण जी मराठीमध्ये म्हण आहे ना, बोलणाऱ्याचे चढे काय म्हणजे विकले जातात. तर मला मन काय पूर्ण आठवत नाही, पण वस्तू त्या बोलल्याशिवाय लोकांना कळत नाही. तर ज्या गोष्टी आल्या, ज्या गोष्टी मिळाल्या त्या आपण काळाच्या याच्यामध्ये विसरायला लागतो. त्यामुळं बोलायला लागतं, सांगायला लागतं किंवा आपल्यासाठी आपले पंतप्रधान काय करतात. आज प्रभू रामाचं मंदिर आणि प्रभू रामाची प्रतिष्ठापना आज एवढ्या शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर आज आपल्या इथे झाली. आज आपण भाग्यवान आपल्या पिढीला तुम्हाला आम्हाला ते बघायला मिळालं. आज सिद्ध दर्शन घ्यायला जाण्याची संधी आपल्याला मिळते, आपलं भाग्य आहे. कोरोनाच्या ह्याच्यातनं आपण वाचलो आणि कोरोनाच्या नंतर हे सगळं होतंय हे आपलं सगळ्यांचं भाग्य लक्षात घ्या. आणि हे सगळं जे आहे हे पंतप्रधान मोदीजींमुळं घडलंय. त्यांनी हे सगळं घडवून आणले. हे सगळं सगळ्यांनी लक्षात घेतलं की हे झालं नसतं की जर दुसरे जर कुठलेही इतर असते तर कधीही म्हणजे आपल्याला जाऊन जो काही आज देशभरामध्ये आणि जगात हिंदू धर्मियांनी सगळीकडे जो उत्सव साजरा केला तो साजरा झाला नसता. हा विचार आपण सगळ्यांनी मनात ठेवला पाहिजे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की भारतीय जनता पार्टी आणि मोदीजींच्या मागं आपण सगळ्यांनी ताकदीनं राहावं. या राज्यामध्ये सुद्धा आम्ही सगळेजण काम करतो आणि देवेंद्रजी फडणवीस हे आपले उपमुख्यमंत्री आहेत. पण काम करण्याच्या बाबतीमध्ये त्यांचा जी काही एक कपॅसिटी ज्याला आपण म्हणतो, एक नेतृत्वाची कपॅसिटी असते ती देवेंद्रजी फडणवीसांची कधीही न संपणारी कपॅसिटी आहे. आज महाराष्ट्र आणि देश दोन्ही ठिकाणी काम करण्याची ताकद आपल्या देवेंद्रजी फडणवीसांमध्ये आहे. आणि आपलं सगळ्यांचं भाग्य आहे की त्यांचं आपल्या सगळ्यांवर लक्ष आहे, या सातारा जिल्ह्यावर लक्ष आहे, या सातारा शहरावर लक्ष आहे. त्याचं पण आपण स्मरण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आज त्यांच्या माध्यमातून अनेक कामं आपल्या शहरामध्ये सुरू आहेत. आज कधी नाही ते सातारा शहराला काही पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला कॉन्क्रिटीकरण आमच्या शहरातलं रस्ते करायला देवेंद्रजींनी 25 कोटी रुपये आम्हाला दिले. 25 कोटी हा छोटा आकडा नाहीये. 25 कोटी रुपये आपल्या कॉन्क्रिटीकरणासाठी हा पहिला टप्पा आहे. अजून 2 टप्पे अशाच पद्धतीनं आपल्या शहरातल्या रस्त्यांच्या कॉन्क्रिटीकरणाचे होणार आहेत. त्यामुळं सातारा शहर आज आपल्या नेत्यांमुळे बदलतोय, देवेंद्रजींमुळे बदलतोय. याचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. जिल्ह्यात तर प्रत्येक मतदारसंघात त्यांनी दिलेलंच आहे ते आपण त्या त्या ठिकाणी बघताय. माझी आपल्याला विनंती आहे की महिला दिनाच्या निमित्तानं आपण सगळ्यांनी इथून जायच्या आधी शपथ घेतली पाहिजे की आम्ही गेल्यानंतर आमच्या घरचं, आमच्या आजूबाजूचं, आमचा व्हॉट्सअप ग्रुप असू दे, काय म्हणतात भिशी असू दे, किटी असू दे आणि काय असू दे, जिम मधले सगळे असू दे. कारण सध्या जिम हे सगळ्यांच्या आवडीचं आहे. कोण किती व्यायाम करतो मला माहित नाही, पण प्रत्येक जण जिमला जात असतो.
म्हणजे मी तर जात असतो म्हणजे आणि प्रामाणिकपणे सकाळी 4:30 उठून मी जात असतो आणि माझे म्हणजे असं साक्षीदार म्हणजे सुरभीताई माझे साक्षीदार आहे. पण कधी कधी त्या जात असतात आणि मी बाहेर पडत असतो, कधी कधी मी आज जात असतो त्या बाहेर पडतो. त्यामुळं अध्यक्ष माझ्या साक्षीदार आहेत की मी असतो. पण सगळ्या जिथं जिथं शक्य आहे आपल्याला तिथं तिथं आपल्या पंतप्रधानांचं आपल्या भारतीय जनता पार्टीचं कार्य हे आपण तिथं हसून सांगितलं पाहिजे किंवा हे आम्ही केलं, आम्ही करतोय आणि म्हणून आमच्या मागे सगळ्यांनी राहावं एवढी विनंती करतो. ज्या सोयी घेणार नाही अजून बाकी सगळे बोलणार आहेत. महिला दिनाला कार्यक्रम आहे आणि शक्यतो म्हणजे लग्न झालेली सगळे असतात त्यांना माहीत असते की फार हे बायकांपुढे बोलायचं नसतं. तर मग काय होतं हे त्याचा त्याचा अनुभव वेगळा असतो. पण एवढंच सांगतो की परत एकदा आपल्याला सगळ्यांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. चित्राताई आल्या आमचं आपल्या सर्वांच्या वतीनं स्वागत करतो आणि सांगतो आणि पुढच्या महाशिवरात्रीचे पण माझे महत्वाचे कार्यक्रम आहे. त्यामुळे त्यांची परवानगी घेऊन पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी त्यांची आणि आपली सर्वांची घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण ज्यांच्या मार्गदर्शनाची अचूकतेने वाट पाहत आहोत, कानात प्राण आणून जे आपण त्यांची वाट पाहत आहोत, टीव्हीवर असू द्यात किंवा लोकसहभागामध्ये असू द्यात, अत्यंत अभ्यासपूर्ण, आक्रमक आणि प्रभावी विषयांची मांडणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा आदरणीय चित्राताई वाघ यांच्यासाठी आपण जोरदार करण्यात या. मी त्याला विनंती करतो आम्हाला आपण संबोधित करा. तू तरी जोरातच वाचते नाही का. नमस्कार माझ्या साताऱ्यामधल्या सगळ्या मैत्रिणी. मनापासूनचा आनंद आहे की आजचा विषय ते की जागतिक महिला दिनासारख्या आपल्या हक्काच्या दिवशी तुमच्या सगळ्यांशी मला संवाद साधायला मिळतो. खरं तर जागतिक महिला दिन हा एक दिवसाचा नाही तर रोजचाच आहे, ज्याचा उल्लेख आत्ताच शिवेंद्र बाबांनी केला, ज्याचा उल्लेख आपल्या मानेताईंनी केला की महिला नाही हा विचारच करू शकत नाही कोण. मी नेहमी म्हणते की जेव्हा बैठका असतात तेव्हा सगळे पांढरे 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 बसलेले असतात, पण जेव्हा 2-4 महिला अशा बसलेल्या असतात तेव्हा असं छान वाटतं मला. रंगबिरंगी आता पण मला किती छान वाटतंय. तर हे वेगळे पांढरे परमेश्वराने आपल्याला दिले आणि आजच्या या दिवशी तुमच्याशी संवाद साधताना भारतीय जनता पार्टीचे एक अध्यक्ष म्हणून नाही तर एक महिला म्हणून एका महिलेशी संवाद. इथेही वेगळ्या वेगळ्या महिला आल्या. मी सुरभीकडनं माहिती घेतली ती म्हणजे त्यात काही उद्योजिका आहेत, सीआरपी ताई आहेत, भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्या आहेत, काही बचत गटात काम करत असतील, काही वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करत असतील. पण या सगळ्या क्षेत्रात आमच्या सकट काम करणारे जे आहेत त्यानंतर कोणीतरी काहीतरी आहे. पण सगळ्यात आधी जर कोण असेल तर ती स्त्री आहे, ती महिला आहे आणि ती बाई आहे. त्या बाईशी संवाद साधायला आज मैत्रिणींमध्ये तुमच्याकडे आहे आणि म्हणून मला मनापासूनचा आनंद. तुम्ही सगळे असेच उभे राहाल तर बिचारा मागच्या कसं बघणार. काहीतरी करा की थोडंसं अँगल हवा तर मी फिरते, मी आवाज अशी येते तर दिसलं पाहिजे. बिचारा लांब 11:30 बसलाय आणि मला इथं दिसत नाही, मग मी कसं बोलणार नाही का. हा थोडस जरा आता छान मस्त थोडस. आणि आजचा पण आमचा दिवस आहे, आम्ही असंही ऐकत नाही आणि असं ऐकणारच नाही. आणि म्हणून मैत्रिणी ही महिलांची ताकद, ही महिलांची शक्ती आपल्याला तर परमेश्वराची सगळ्यात उत्कृष्ट कलाकृती कोण असेल तर तिचं नाव महिला. आणि ती महिला, त्या महिलेची शक्ती, ती मातृशक्ती. बघा मी 26 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते. मला आठवतं की 1950 साली आपल्या सगळ्यात आधी पहिल्यांदा विचार केला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या लक्षात आलं की या शक्तीला बाजूला ठेवून चालणार नाही, या मातृशक्तीला मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला. नाहीतर आज तुम्हाला आणि मला कोणी नसतं विचारलं, कोणीही विचारलं नसतं. आणि मग महिला चालू केलं. वर्षानुवर्ष आपण बोटाला शाई लावतोय
इथे काही असतील आजी बसले असतील तर ते आता कित्येक वर्ष बोटाला शाई लावतात. काय बाबा निवडणूक आली, जाणार मतदान करणार परत येणार. कोण पंतप्रधान झालं, कुणाचं सरकार आलं, कोण आलं, कोण गेलं, काही फरक पडत नाही. कारण आमच्या आयुष्यामध्ये काही बदलच झाला नाही. आजी बरोबर का नाही? एक आजी दिसली मला. आजी बरोबर का नाही? प्रत्येक वेळेला सांगितलं जातं निवडणूक आहे, मतदान करायला जा. बाबासाहेबांनी आम्हाला दिला अधिकार, आम्ही जातो, आम्ही मतदान करतो. पण आमच्या आयुष्यात बदल नाही झाला. बदल झाला 2014 साली जेव्हा मोदीजी पंतप्रधान झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की या महिलांसाठी मला काहीतरी करायला पाहिजे, कारण या देशातल्या 50% महिलांनी मला निवडून दिलंय, त्यांचं उत्तरही मी व्हायला पाहिजे आणि म्हणून आपल्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना. पण हे सगळं विचार करणारा नेता यायला सुद्धा आजी 2014 साल उजाडावं लागेल. 2014 साल. आज 2014 सालापर्यंत आता तर आपण अमृत काळात चाललोय. 75 वर्ष आणि या 75 वर्षामध्ये चालत असताना एक साधारण बघा की आतापर्यंत आपण अंधार पडायची वाट बघायची. कशासाठी? टॉयलेट नव्हते आमच्यासाठी. इथे तुम्ही बसलेल्या सगळ्या माझ्या सकट स्टेजवर बसलेल्या. जेव्हा आपण लहान होतो कुठे जायचो का नाही? अगं जायचो का नाही? मला भाषण नाही करताय, तुम्ही बोलाल तर मजा येईल. बोलाल ना? कंटाळा असेल तर सांगा, मी लगेच सांगते. रटाळ भाषण नको, अजिबातच बरं नाही. आणि म्हणून कुठे जायचो आधी आपण? बाहेर जायचो की नाही? लोटे घेऊन नाही? चिंपाट? तुमच्याकडे काय म्हणतात? प्रत्येकाच्या वेगळ्या आहे. प्रत्येक जिल्ह्यात शब्द वेगळा आहे. मी आता अशी कोकणातून येते तुमच्याकडे. कोकणामध्ये म्हणतात चिंपाट, पिंपाट, टमरे, लोटे. तुमच्याकडे काय म्हणतात? काय म्हणतात? अगं काय म्हणतात? जायचो का नाही जायचो? सगळ्या गेलो. मी पण गेले. इलाजच नव्हता, कारण काय? गाडी आली का उभी राहा, गाडी गेली का चलू. एक्सरसाइज. याच्यातल्या गमतीचा भाग जर मैत्रिणींनी सोडला तर तुमच्या माझ्यापैकी कुणाच्या आईला असं वाटत असेल आणि आवड असेल की माझी तरुण मुलगी रस्त्यावर जावी, माझी मुलगी शेतात जावी, माझी मुलगी मळ्यात जावी, माझी मुलगी खड्यात जावी. कुणाला ग आवडतं? कुणाच्या आईला नाही आवडत. आपल्याला आवडतं का? आपण पाठवू? अरे नाही पाठवणार. पण त्यावेळेला सुविधाच नव्हती, कारण आमचा कोणी विचारच केला नाही की या बायकांची पण काहीतरी गरज आहे रे, यांना रस्त्यावर नाही पाठवलं पाहिजे, असा विचार करणारा नेताच झाला नाही. आणि मग 2014 साली मोदीजी आले आणि मोदीजींनी हे सांगितलं की या महिलेची इज्जत आहे ना, ही फक्त तिची इज्जत नाहीये, ही देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही. माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर जाणार नाही आणि म्हणून आज प्रत्येक गावामध्ये, खेड्यामध्ये इज्जत घर आपल्याला त्या ठिकाणी दिले मैत्रिणींनो. आणि हे आपल्या मोदीजींनी केले. आपण बघतो गावात खेड्यात काल मी महालक्ष्मीच्या मंदिरात होते सुद्धा आणि मी तिकडे गेल्यानंतर परवा पाया पडून निघाले तर खूप सगळ्या महिला आल्या होत्या. त्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या होत्या आणि त्यांनी मला तिथून सांगितलं चित्राताई या वेळेला पण मोदीचीच बरं का. किती उत्साह आहे ना. मी कोणाला सांगायला गेले ना, मी कोणाला बोलायला गेले, पण आपल्यासाठी करणारा. अरे किसी ने तो हमारे बारे में सोचा, क्या ये कम है? इतके वर्ष आमचं मतदान घेऊन सरकार चालवली ते तुम्ही, पण तुम्ही आमचा विचार नाही केला. आमचा विचार नाही केला. आता सुधारणा होतात. डोक्यावरचे केस गेले बायकांचे. कशामुळे? नवऱ्यामुळे? कशामुळं? पाण्यामुळे. आम्ही पण एकत्र कुटुंबात वाढले. माझी आई आणि तिच्या बरोबर माझ्या 3 काकू अशा 24 जणी होत्या. पण तेव्हाच्या सासवा पण एकदम भारी होत्या, सुवर्णताई. त्या बरोबर एकेकीला काम लावायच्या. एका सुनेला काम असायचं, हा आठवडा पाण्याची बारी तुझी, त्या डोक्यावरती हंडे,
कमरेत एक हंडा, हातात कळशी घेऊन चालली वारी. एक एक दीड दीड किलोमीटर पर्यंत महिला जायच्या. डोक्याचे केस गेले त्यांचे. कोणी नाही विचार केला, कोणी नाही विचार केला. आता जल जीवन मिशन आले. हर घर में नल और उस नल में हवा नहीं जल होगा. आणि हे सुद्धा मोदीजींनी आपल्यासाठी केलं. आणि देशाचा आपला देश हा असा देश आहे जगामध्ये किती योजना नसतील त्या सगळ्या योजना आपल्यासाठी. मोदीजींच्या सगळ्या योजनांची सगळ्यात मोठी लाभार्थी कोण असेल तर या देशाची बाई आहे, या देशाची ताई आहे. मैत्रिणी, बाई गरोदर राहिल्यावर दिल्या योजना. गरोदर राहिल्यावर आधी बायकांची बाळंतपण घरी व्हायची. आपल्यापैकी कित्येकींचे जन्म घरी झाले असते. आजीची किती बाळंतपण घरी झाली असते. दवाखाना नव्हता, काय करणार. आजी किती लाजते बघ. आजी तू एकटीने अजून पण आजी सगळ्या. आणि त्याच्यामध्ये काय व्हायचं, कधीतरी बाळ दगावायचं, कधीतरी आई दगावायची, कधीतरी इन्फेक्शन व्हायचं. मोदीजी म्हणले बाई तू नको घरी बाळंतपण कर, तू सरकारी दवाखान्यात जा, तिथं बाळंतपण कर. आमच्या आशाताई इथे असते. कौतुक आहे मला आशाताईंचं, खरोखर कौतुक आहे. बाई चौकशी राहिली का तिला कॅल्शियमच्या गोळ्या दे, तिला विटामिनच्या गोळ्या दे, तिला आयर्नच्या गोळ्या दे. बाई तू चांगली राहा, धष्टपुष्ट हो. पटवर्धनाताई डिलिव्हरीला कुठं जा, सरकारी दवाखान्यात. आणि मग सरकारी दवाखान्यामध्ये ज्या वेळेला तिचं बाळंतपण होतं तेव्हा मोदीजी तिच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकतात. पंतप्रधान मातृवंदन योजना. कुठल्या देशात आहे अशी योजना मला सांगा. आता मला सांगा लेकरू कोणाचं. अरे कुणाचं लेकरू. उपवास लईच कडक दिसतोय. लेकरू कोणाचं आणि काळजी कुणाला आहे का. एवढी काळजी आपली कोण करेल. अरे लेकरू आपलं आणि काळजी मोदीजींना. बाळंतपणावरच थांबले नाही. आईला दूध चांगलं आलं पाहिजे. आपली आई आपल्याला खाली खोबरं कुटके करून त्याचे लाडू करून त्याच्या वड्या करून आपल्याला देते की बाई चांगलं खा, बाळाला दूध चांगलं मिळालं पाहिजे, बाळ कुपोषित राहता कामा नये, त्याचं वजन चांगलं वाटलं पाहिजे. आपल्या आईसारखी बापासारखी काळजी मोदींनी पण घेतली आणि मातृवंदन पंतप्रधान मातृवंदन योजनेबरोबर पोषण आहार सुद्धा चालू केला. एवढी काळजी कोण घेणार आहे. घेणार आहे का कोणी. अगं घेणार आहे का कोणी. घेतली का कोणी. आणि मग आणि आपल्या जन्मापासून मरणापर्यंत आणि कोणती आई टेन्शन असायचं मुलगी जन्माला येते. आता तुम्ही पण मुलगी तुमच्या आईला सगळं पण काहीला मुलगा हवा असतो. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. पण ताई पण पडती आहे. दोन्ही घरांमध्ये उजेड होते. पण अजून त्या मानसिकतेवर आपल्याला काम करावं लागणार. मला कौतुक आहे CRPचं, मला कौतुक आहे अंगणवाडीच्या ताईंचं, मला कौतुक आहे आमच्या आशेताईंचं की याच्यावरती त्या प्रबोधन करतात, त्या बोलतात. आणि मग मोदीजी म्हणतात मुलगी का नको. मुलीच्या लग्नाला पैसे लागतात, मुलीच्या शिक्षणाला पैसे लागतात, काळजी करू नको, मी देतो. सुकन्या समृद्धी योजना, जन्माला आली की पोरगी लखपती होईल. एवढी काळजी आपली कोण करेल. करेल का कोणी. करेल का कोणी. आणि करेल का कोणी. आणि वरच्या करेल का कोणी. एवढी काळजी आपली कोण करणार. काय आता मला तुम्ही सांगा तुमच्यापैकी किती जणांच्या नावावर घर आहे. जरा हात वर करा. 2 नंबर नाही, 1 नंबरला आपलं नाव. 2 नंबर वाले तर आम्ही पण 1 नंबर वाले कोण आहे. काही सुरभी यांची नावं लिहून घे आणि यांचा सत्कार करायचा यांच्या नवऱ्यांचा. आपण सगळे किती नंबर वाले. 2 नंबर. पहिलं नाव, दुसरं नाव,
माझं पण सेम. आता इथे कोण बसले, तुमचं काय हो? आहे का? त्याच्यामुळे पहिलं नाव नवऱ्याचं, दुसरं नाव आपलं. मोदीजी म्हणले ना चालवे, आता बाईच्या नावावर आम्ही घर देणार. पंतप्रधान आवास योजना आणि लखपती दिदी बनवायचं काम मोदीजींनी मैत्रिणींनी केलंय. बाईच्या नावावर घर दिलंय. टाळ्या वाजवा. अरे एवढे पंतप्रधान होऊन गेले ज्यांनी आपल्या पोरांना, आपल्या बच्चांना, आपल्या अवतीभोवती फिरणाऱ्या लोकांना करोडपती केलं, लखपती केलं. एकमेव असा पंतप्रधान आहे त्यांनी या देशातल्या गरीब बाईला लखपती केलं, तिच्या नावावरती घर. 1 कोटी घरं तरी येणाऱ्या दिवसात अजून 3 कोटी घरं येणार. अशी किती योजना सांगू आणि अशा किती गोष्टी सांगू ज्या मोदीजींनी केल्या. घरी जा, नवऱ्याला सांगा 10,000 रुपये दे दादा. देईल का? व्यवसाय करायला देईल का? देईल. 10,000 रुपये द्या म्हणा, मला व्यवसाय करायचा, मला आता उद्योजिका बनायचंय. बस 10,000तले 10 रुपये देणार नाही, पण 10,000 प्रश्न विचार. तुला हे कोणी डोक्यात घातलं? तरी सांगत होतो जाऊ नको कार्यक्रमाला. तुला काय कळतं धंद्याबद्दल? तुला कोण काय कळतंय का? तुला धंद्याबद्दल काय कळतं? 10,000 रुपये घेऊन जाती, लाखाचे 12,000 पैसे. आहे का आपल्या नावाचा विश्वास? आहे का वर्षाचा? नाही नाही नाहीच. कारण त्यांना वाटतच नाही माझी बायको उद्योजिका होईल. अरे नवऱ्याचा विश्वास आहे, पण मोदींचा विश्वास आहे. दिली तुम्हाला पंतप्रधान स्वनिधी योजना. 10,000पासून 20 लाखापर्यंत काही कर. फळं विक, फुलं विक, मिठाई विक, भाजी विक, ऑनलाईनच्या साड्या विक, ऑनलाईनचे ड्रेस विक, पण स्वतःच्या पायावर. हे आपल्यासाठी पंतप्रधान, प्रधानमंत्री स्वनिधी योजना, प्रधानमंत्री स्वयंरोजगार योजना, मुद्रा योजना, आणखी कित्येक योजना ज्या आपल्यासाठी, तुमच्या माझ्यासाठी, की स्वतःच्या पायात उभी राहावं, स्वतःच्या पायावर उभी राहा. आणि तुला पैसे लागतात ना, मी देतो. कमीत कमी व्याज दर, कमीत कमी व्याज. मी परवा मागे वाशिमला गेले होते, विदर्भामध्ये, आणि तिथे एका ताईच्या स्टॉलवर थांबले होते. पंतप्रधान स्वनिधी योजना. आणि तिथे आम्ही सगळ्यांनी चहा घेतला. तिथे अशी पातेले ठेवली होती. बायकांना बरोबर माहिती असतं का चहा फक्त देऊन जमायचा नाही. मग तिने एका याच्यामध्ये पोहे ठेवले. तिथे विदर्भामध्ये पोह्यांसोबत तळणी घेतात, म्हणजे चणे, आपले चण्याची आमटी, ती पोह्यावर ओतून खातात, तळणी पोहे, आणि मुगाची खिचडी. म्हटलं ताई कसं चाललंय? ताई म्हणजे एकदम मस्त चाललंय, एकदम छान चाललंय. म्हटलं तू एकटी करते? नाही म्हटली. नवरा आधी शेतमजूरचं काम करायचा, त्याला सांगितलं तू ते काम बंद कर, दोघं मिळून हे काम चालू. ताई महिन्याला 30 ते 35,000 रुपये आम्ही दोघं जण कष्ट करून मिळवतो. हे आहे पंतप्रधान स्वनिधी योजना. अशा कित्येक योजना सांगता येतील मैत्रिणी. मी मगाशी तुम्हाला सांगितलं की जन्मापासून सर्वांपर्यंत फक्त आपल्या जन्माला उभे राहिले, आपल्याला स्वतःच्या पायावर उभं केलं, आणि आपल्या सुरक्षेसाठी सुद्धा उभे राहिले. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. हा अतिशय महत्वाचा मुद्दा. एखाद्या लहान लेकरावरती बलात्कार होतो, 4, 5, 6 वर्षाच्या मुलींवरती, 8 वर्षाच्या मुलींवरती. त्यांना माहिती पण नसतं हे शरीर काय आहे, माझ्या शरीराच्या कुठल्या भागाला काय म्हणतात, हे त्या लेकरांना माहिती नसतं. एखादी लग्न झालेली बाई, एखादी 18 वर्षाची मुलगी, 60 वर्षाची आजी सुद्धा असे हरामखोर विकृत आपल्या समाजामध्ये वावरताना दिसतात, जे बलात्कारासारखा प्रकार करतात. बातम्या वाचतो, जीव तुटतो. मैत्रिणींनी मी पाहिलंय की या लहान लहान मुलींवरती 10 शस्त्रक्रिया होतात. पोटाच्या बेटीपर्यंत फाडून निघतं, आणि त्याच्यामध्ये तिला नैसर्गिकरित्या सूज सुद्धा करता येत नाही आणि शी सुद्धा करता येत नाही. पोटाच्या जवळ प्लास्टिकची पिशवी लावलेली असते. तिला उड्या मारता येत नाही, तिला जोरात हसता येत नाही, तिला जोरात रडता येत नाही. कारण असं केलं तर पोटावरती दाब पडतो आणि आतडे पोटातले पिशवीमध्ये होतात. सांगा तर लेकराचा काय दोष त्याच्यामध्ये? काही दोष नाही. आणि अशा वेळेला कोर्टामध्ये तारीख पे तारीख चालू असते.
आई वडील दिवस दिवस आपल्या लेकराला बघून तीर मारत असतात, पण त्यांच्या हातात काहीच नसतं, कारण कोर्टात चाललेली असते तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख. एखादी महिला तिच्यावरती बलात्कार होतो, हा तिच्या मर्जीने होतो का? मर्जी नव्हतं तिच्या, अरे नाही, तिच्यावर जबरदस्ती केली जाते. आणि हा बलात्कार फक्त तिच्या शरीरावर नाही होत, तिच्या आपल्या जीवनावर होतो, तिच्या परिवारावर होतो, आणि ज्यात तिचा काहीच दोष नसतो. आणि अशा वेळेला आपण सगळ्या त्या मुली आपल्या कुणी लागत नाही, त्या महिला आपल्या कुणी लागत नाही. ती मुंबईची असेल, पुण्याची असेल, ठाण्याची असेल, गडचिरोलीची असेल, नागपूरची असेल, साताऱ्याची असेल, तर कोल्हापूरची असेल, ती आपली कोणतरी आहे, आपल्या बाईच्या जातीतली आहे, म्हणून आपल्यासारखींचा जीव तुटतो. आपण काय करतो, या हरामखोरांना काय शिक्षा व्हायला पाहिजे? जरा जोरात बोलत नाही, कसली शिक्षा व्हायला पाहिजे? आपल्या सगळ्यांना असं वाटतं फाशीची शिक्षा या हरामखोरांना झाली. ज्यांच्या लेकी सोबत होता ना, त्यांच्या आया तळतळून बोलतात. सुनी आली होतीस ना, सुनीशा आली होतीस ना, तळतळून बोलतात, ग आया ताई आमच्या हातात द्या, जे हाल माझ्या मुलीचे केले ना, त्या हरामखोराच्या मी कशी हाल करू, बघत नाही आपण. पण परत कायद्याची चौकट, परत न्याय व्यवस्था. मोदीजी म्हणले तुमच्या सगळ्यांचा आवाज, या देशातल्या महिलांचा आवाज मोदीजींनी ऐकलाय. आणि याच्या पुढे भारतामध्ये, आपल्या देशामध्ये मैत्रिणींनी, पॉक्सोच्या केसेस म्हणजे 18 वर्ष आणि खालच्या केसेस, महिला मुली यांच्यावरती जर अशा पद्धतीने बलात्कार झाला, त्या हरामखोराला देहदंडाची फाशीची शिक्षा आपलं मोदी सरकार करणार नाही. ही फार मोठी उपलब्धी. दुसरा एक कायदा असणार घटस्फोटाच्या केसेस. आपण बघतो की फार जीवावरती आलं की आता कुठलाही काही मार्गच नाही, मग ती बाई घटस्फोटाचा त्या ठिकाणी मार्ग स्वीकारते. तुम्ही मी या जगातली, देशातली जाऊ द्या, जगातली अशी कुठलीच बाई नाही, तिथे बसलेल्या कुणालाही विचारलं तिच्यासाठी महत्वाचं काय आहे? तिचं घर, तिचा परिवार, तिचा संसार. आज तुम्ही सगळ्यांनी काम करता, कशासाठी करता? परिवारासाठी, आपल्या लेकरांसाठी. त्यांना चांगले शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं चांगलं आयुष्य सुधारलं पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं आपण नेहमी म्हणतोय काही प्रत्येकीच्या मनातली इच्छा, आणि म्हणून आपण काम करतो, झुकतो, मरतो, आयुष्यभर आपण आपल्या अडचणी, आपल्या आवडीचं आपण कधीच फक्त लेकरं. आणि अशा वेळेला काही काही अशा असतात की ज्यांना असे निर्णय घ्यावे लागतात. जगातली कुठली बाई तयार होणार? अशा मी कित्येक बायका बघितल्या. मला फोन करतात रात्री आणि सांगतात, चित्राताई माझ्या नवऱ्याला पोलिसांना उचलून द्यायला आणि चांगला झोडून काढ. मी म्हणते का ग? दारू पितो आणि मला येऊन मारतो, पोरांना मारतो, याला घेऊन जा आणि याला पोलिसांकडून मार चांगला द्यायला लावा, दम द्यायला लावा. रोज बायका आपल्या नवऱ्याला, सगळ्यांनी ज्यांना खरंच त्रास आहे त्या बिचाऱ्या नेहमी म्हणतात, मेला तर बरं, मेला तर बरं, मेला तर बरं. आणि जेव्हा वटपौर्णिमा येते तेव्हा बोलायचंच काम नाही. काल तर म्हणते केलं तर बरं, आज काय झालं? ती म्हणते नाही, माझ्या लेकरांचा बाप आहे, आज नाही तर उद्या मी त्यांच्यासाठी काम करते, की आज नाही उद्या भविष्य बदलेल, माझी मुलं स्वतःच्या पायावर उभे राहतील, माझाही संसार सुखद झाला. पण काही महिला अशा आहेत, मी पाहिलं की त्यांची लेकरं लहान असतात तेव्हा नाही लाज असतं, कुठलाच मार्ग नाही, आणि म्हणून घटस्फोटाच्यासाठी त्या तयार होतात, तिकडे जातात. तारीख पे तारीख आणि तारीख पे तारीख, समोरचा बाबा येतच नाही. तारखावर तारखा पडतात, ते लहान लेकरू मोठं होतात, तरी आईच्या काही चक्र कोर्टाच्या संपत नाही. आता मोदीजींनी सांगितलंय, अब नहीं होगी तारीख पे तारीख, अब तारीख पे तारीख नहीं होगी. समोरचा बाबा नाही आला तरी पण खटला चालणार, आणि लवकरात लवकर माझ्या ताईला न्याय मिळणार. ही फार मोठी उपलब्धी आपल्यासाठी मिळते. हे 150 वर्ष जुने कायदे
हे कायदे आजचे नाही आहे, ते 150 वर्ष जुने कायदे आणि ते बदलवायचं धाडस हे मोदी सरकारने दाखवलं आणि त्याच्यामुळे आज आपण सुरक्षित सुद्धा आहोत. भविष्यामध्ये तुम्ही बघा की आता आजकाल कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं. आधी 100 मध्ये 1-2 केसेस ऐकायला येत की बाबा कुठेतरी कोणाला कॅन्सर झालाय, पाहिला गर्भाशयाचा कॅन्सर, छातीचा कॅन्सर. पण आता 100 मध्ये 80 ठिकाणी ऐकायला मिळतं. येतं का नाही? आणि तुम्ही ज्या सगळं काम करता ग्राउंडवर तुम्हाला जास्त माहिती असतं की कुठेतरी छातीचा कॅन्सर होतोय, कुठेतरी गर्भाशयाचा कॅन्सर होतोय. आणि मैत्रिणींनो, जगामध्ये जितक्या बायका गर्भाशयाच्या कॅन्सरने मरण पावतात त्याच्या सगळ्यात जास्त बायका आपल्या देशामध्ये मरण पावतात. त्याची कारण बरीच आहे. पाळीमधील अस्वच्छता, आता सीआरपी काम करतात तुम्हाला माहिती आहे, आशा काम करतात, अंगणवाडी काही काम करतात तुम्हाला माहिती आहे की आत्ताशी बायका आपल्या कपड्यावरनं सॅनिटरी पॅड बनवतात. मग त्याची अस्वच्छता आणि मग ती आणि त्याच्याशी ना वेगळी कारण. पण गर्भाशयाचा कॅन्सर होतोय हे मात्र नक्की. आणि आपण कशावर आपण स्वतःच्या आजाराकडे लक्ष देतो नाही दे. मला जर काही त्रास झाला तर मी लगेच माझ्या मैत्रिणीला फोन करते, सुरभी मला असं होतंय, तुला होतंय का? मग ती म्हणजे मला पण असंच होतंय. काय केलंस तू? अमकी ढमकी गोळी घेतली, तिच्याकडून गोळी घेतो आपण, पण तीच घेतो आणि वेळ आपण मारून देतो. आपण घरी कधी सांगतो जेव्हा आता मला चालताच येत नाही तेव्हा आपण नवऱ्याला सांगतो की आता मला काही जमत नाही, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. आणि डॉक्टर सांगतो आता 3री स्टेज आली, आता 4थी स्टेज आली, आता काही होणार नाही. बाई हवालदिल होते आणि काही दिवसात आपल्याला कळतं नाही होईल, गेले. आता याच्यासाठी सुद्धा मोदीजी आपल्यासोबत राहिले मिळते. याच्या पुढे परवाचा जो इंटरिम बजेट झाला देशाचा, त्याच्यामध्ये मोदीजींनी घोषणा केली आहे, मोदी सरकारने घोषणा केली आहे की यापुढे कुणी बाई कॅन्सरने मरणार नाही. कारण कॅन्सरची सुरुवात एका दिवसात होत नाही. वय वर्ष 9 ते वय वर्ष 14 वर्षाच्या मुलींना कॅन्सर न होण्याची लस देण्यात येणार आहे आणि ती सुद्धा मोफत. आणि त्यामुळे आता आपली पुढची पिढी जी आहे, आपल्या ज्या पुढच्या मुली आहेत त्यांना कॅन्सर होणार नाही आणि त्या कॅन्सरने मरणार नाही. एवढं कोण आपल्यासाठी करणार आहे? कोण आपल्यासाठी एवढं करणार आहे? आपले आई आणि आपले वडील जन्म देणारे, याच्याशिवाय आपला इतका चांगला विचार, आपल्या भविष्याचा विचार कोणी करू शकत नाही. तो आपल्या मोदीजींनी मैत्रिणींनी केलाय. एसटीने जाताय का सगळ्यांनी? प्रवास करताय का? करताय? खुश आहात सगळ्या? का खुश आहात? अर्ध तिकीट. मोदीजींसारखंच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करणारा आपला नेता ज्याचं नाव देवेंद्र फडणवीस. आज अर्ध तिकीट तुम्हाला दिलं, अर्ध तिकीट आम्हाला दिलंय, अर्ध तिकीट महिलांना दिलंय. विरोधक काही वेळेला आमच्यावरती टीका करत होते. काय केलं अर्ध तिकीट देऊन महिलांना? ते येण्याला कळलंच नाही काय केलं ते. मला तुम्ही सांगा, साताऱ्यावरून एखादी माझी ताई अर्ध तिकीट घेऊन पुण्याला जाते, मुंबईला जाते, ठाण्याला जाते, नागपूरला जाते, कोल्हापूरला जाते, ती काय फक्त तिकीट घेऊन जाते का? अरे जाताना आत्मविश्वास घेऊन जाते. जाईल पण आणि येईल पण. घराच्या बाहेर न पडणारी बाई घराच्या बाहेर पडली आणि आत्मविश्वासाने सगळ्या ठिकाणी फिरायला लागली. हा आत्मविश्वास राज्य सरकारने दिला, हा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांनी दिला. एवढी मोठी उपलब्धी महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला दिली. जरा टाळ्या वाजवा. आणि त्यामुळे विविध अशा योजना आपल्यासाठी आणल्या. आयुष्मान भारत योजनेमध्ये आता अंगणवाडी आणि आशाताईंचा सुद्धा समावेश त्या ठिकाणी केला. आज महिलांचं 4थं धोरण जे आहे, महिला धोरण त्या ठिकाणी जाहीर झालंय, ज्याच्यामध्ये सुद्धा महिलांना भरघोस अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत. पण आपल्या राज्यात कसं झालं? काहीही चांगलं केलं तरी त्याला नावं ठेवलं. दुधामध्ये मिठाचा खडा टाकावा तशा पद्धतीची भूमिका विरोधकांकडून होती. कोण म्हणतं मी बारामतीचा तेलवाला पैलवान आहे, कोण म्हणतं मी मुंबईचा काळी पैलवान आहे. पण या पैलवानांना माहिती नाही यांचा वस्ताद एकच आहे, त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. आणि या सगळ्या पैलवानांना धोबी पछाड देवेंद्र फडणवीस केल्याशिवाय मैत्रिणींवर
आज सरकार आपल्या उन्नतीसाठी काम करते, सरकार आज आपल्या प्रगतीसाठी काम करते आणि त्या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी सहभागी व्हा हे आवाहन सुद्धा मी आजच्या दिवशी करेन. आपलं कसं झालं, लक्ष्मी आणि द्यायला आणि पदर नाही घ्यायला असं करू नका. सगळं तुमच्या हातामध्ये. मोबाईल आहेत का प्रत्येकीच्या हातात? सगळ्यांच्या? जरा काढा बघू. मी सांगते तो नंबर डायल करा. सगळ्यांनी आपले मोबाईल काढा आणि मी सांगते तो नंबर डायल करा. सांगू सांगू काढले? ते लॉक भारी असतात आपले, इकडून इकडे इकडून इकडे. कुणाच्या बापाला काढायचं नाही, नक्की कुठला पासवर्ड आहे. झालं की मला सांगा. सांगू सांगू झालं का? ऑन घ्या. 90 परत 90 परत 90 20 आणि 24. परत सांगू. 90 परत 90 परत 90 परत 20 आणि मग 24. मारून टाका पटकन. एक कॉल मला सगळ्यांनी. झालं की जरा हात वर करा म्हणजे मला कळेल कॉल झाले. लगेच डायल करून टाका नंबर. अजून सगळ्यांचे हात नाही आले बरं. केले का? केले का? हा आहे मोदीजींचा नंबर. मैत्रिणींनो, मोदीजींचा नंबर आहे तुमच्यासाठी. मोदीजींचा निरोप घेऊन राहिले मी. परत सांगते नंबर, गडबड करू नका. 90 90 90 20 आणि 24. झालं? हा मोदीजींचा नंबर आहे. लगेच एक डायल मारून टाका. याच्यामध्ये महत्वाचं आहे का, मोदीजींनी खास तुमच्यासाठी निरोप घेऊन आम्हाला पाठवलं. मोदीजी काय म्हणले की ज्या माता भगिनींनी माझ्यावर विश्वास घेतला, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीला कमळाला मतदान केलं, तुमच्यामुळे ते पंतप्रधान होऊ शकले आणि ते पंतप्रधान झाले म्हणून मी माझ्या महिलांसाठी काही करू शकलो आणि त्यांना धन्यवाद मोदीजींकडनं करा. हा निरोप तुम्हाला मैत्रिणींनो मोदीजींचा. हा जो नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला काय पाहिजे, येणाऱ्या दिवसात तुम्हाला काय पाहिजे, महिलांसाठी काय पाहिजे, त्याच्यावरती मेसेज करून तुम्हाला पाठवायचं आहे. आणि या प्रत्येक मेसेजची दखल स्वतः आपले प्रधानमंत्री मोदीजी घेणार आहेत. परवा मी कोल्हापूरमध्ये होते. बघा प्रश्न कसे. परवा मी कोल्हापूरमध्ये होते. कोल्हापूरमधली एक ताई आली आणि मला म्हणाली, चित्राताई एक प्रश्न आहे माझा. मी म्हटलं सांग ना ताई, काय आहे? ती म्हणली, रेशनवर आम्हाला गरीब कल्याणचं धान्य मिळतं, धान्य आम्हाला मोदीजी पाठवतात, पण झालंय असं की ते धान्य 15 तारखेपासून पुढे मिळतं. म्हटलं मग तुझं काय म्हणणं आहे? नाही म्हणले, मला महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये धान्य पाहिजे, तरच माझं व्यवस्थित महिनाभर पुरत आहे. मी म्हटलं हरकत नाही, हा मेसेज कर आणि मोदीजींना पाठव. अशी तुमच्याही मनामध्ये ज्या काही सूचना असतील त्या सूचना कोणाला पाठवायच्या आहेत? अगं बोला की, पाठवा ना नक्की. आज मला खूप आनंद आहे, म्हणजे आज साताऱ्यामधला दुग्ध शर्करा योग की आज कार्यक्रमाचे आयोजक कोण आहे? महाराज, छत्रपती महाराज कार्यक्रमाचे आयोजक आहे. आणि कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत कोण आलं? कोण आलं? अगं कोण आलं? शिवेंद्रराजे. हा दुग्ध शर्करा योग आहे आणि त्या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळ्यांना साक्षीदार आहोत. म्हणून आपल्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. दोघांचंही काम उत्तुंग आहे. शिवेंद्र बाबा त्यांच्या मतदारसंघामध्ये लोकप्रिय आहे, तर आपले उदयन महाराज अख्ख्या महाराष्ट्रात लोकप्रिय आहे, भारतामध्ये लोकप्रिय आहे. मी तुम्हाला सांगितलं, परवा मी कोल्हापूरला होते, काही लोक मला भेटले. ते म्हणले, ताई तुम्ही कुठे असणार ते जागतिक महिला दिनाच्या दिवशी?
मी म्हटलं छत्रपती महाराजांनी म्हटलं तिकडे सातारामध्ये कार्यक्रम घेतला, मी तिथे जाणार आहे. ते म्हणले आमचा मुजरा सांगा महाराजांना, तुमची भेट होणार आहे का? म्हटलं हो होणार. हो म्हणले आमचा मुजरा सांगा, आमचा नमस्कार सांगा. प्रचंड लोकप्रियता असलेला नेता, प्रचंड लोकप्रियता. आणि राजाचं राजे पण कसं असावं, कुणी त्यांना काही म्हणू दे, पण ते जनतेला आवडतं ना, ते करताना मला दिसतं. जे जनतेला आवडतं, रयतेचा राजा, जनतेचा राजा म्हणून बाकीच्या प्रोटोकॉल मध्ये न पडता, कधी आपण उदयनराजेंना गाडीवरती बघतो, कधी पोरांबरोबर बघतो, कधी म्हाताऱ्या आजी आजोबांबरोबर बघतो, कधी तुमच्या माझ्यासोबत बघतो. एक मला किस्सा एकाने सांगितलं. ते म्हणले चित्रताई तुम्हाला माहिती महाराज किती मोठे आहेत. मी म्हणलं ते महाराज आहेत, ते तसे तर मोठेच आहेत. ते म्हणले तसं नाही हो, ते छत्रपती आहेत म्हणून नव्हे, पण माणूस म्हणून तुम्हाला मी सांगतो की त्यांच्या सोबत त्यांना वाढवणारी जी माणसं होती, त्यांचा एक मुलगा त्यांच्या सोबत लहानाचा मोठा झाला. आणि त्यांची महाराजांसोबतच जसे ते त्यांच्यासोबत एकत्र खेळलेले, त्यांच्याकडे काम करणाऱ्या लोकांची मुलं, आणि तसाच तो मुलगा सुद्धा होता. आणि सेशन चालू होतं दिल्लीमध्ये. आणि म्हणजे त्यांच्या त्या मित्राचा, त्या मुलाचा कुठेतरी साताऱ्याला की कोल्हापूरला ऍक्सिडेंट झाला. महाराजांना कळल्यावरती तडक त्यांनी पाठवून सोडलं आणि ते त्या ठिकाणी आले आणि आपल्या त्या भावाची सगळी काळजी घेतली, त्याला काही होऊ नये म्हणून जपलं. हेच तर राजाचं राजेपण आहे. आणि त्यामुळे अशा कित्येक गोष्टी आहेत ज्याचा उल्लेख आता केला की 5,000 रुपये माझ्याकडे आहेत, 4,000 रुपये तुला देतो, 1,000 रुपये ठेवू का तुम्ही मला, असं सांगणारा राजा आजही आपल्याकडे आहे. आणि त्यांनी आज त्या ठिकाणी काम आपल्यासाठी ते करतायत. त्यांच्या माध्यमातून आजचा हा मेळावा त्या ठिकाणी आयोजित झालाय, त्याचा मनापासून मला आनंद आहे. महाराज असते तर आणखीन आनंद झाला असता, पण काही कामानिमित्त ते आज त्या ठिकाणी नाही. पण हरकत नाही, आज तुम्ही सगळेजण त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं आलेला. मला रंजनाताईंचे पण आभार मानायचे की त्यांनी विशेष प्रयत्न केले. मला सुरभींनी सांगितलं की ताई आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण आयोजन हे महाराजांकडे झाले आणि एकाही बाईच्या डोक्यावर पेटा नाही असं होऊ देऊ नका, तिला मान द्या, तिला सन्मान द्या, असा विचार करणार आपला राजा. आणि म्हणूनच आमच्याकडे आम्ही म्हणतो राजाचं राजेपण आज पण आणि उद्या पण. आणि अशा या राजाला आपल्याला साथ द्यायची मैत्रिणींनो, हे मात्र तुम्ही कधी विसरू नका. आपला राजा त्या ठिकाणी उभा राहील, आपल्याला सगळ्यांना त्यांना साथ द्यायची आहे. ज्या ज्या ठिकाणी जातील त्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या सोबत उभं राहायचंय. कारण आपल्या सुखात दुःखात, आपल्या अडीअडचणीमध्ये खऱ्या अर्थाने राजाचा रोल निभावणारा असा आपला छत्रपती महाराज आहे. आणि त्यांना माझा खरोखरच नमस्कार. जसं जिजाऊनी शिवबांना घडवलं तसं त्यांच्याही आई, एकदा मी त्यांना भेटले आणि 10 मिनिटासाठी म्हणून माझी भेट होती. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मला संध्याकाळचे 4 वाजले तरी मी त्यांच्या सोबत होते. त्या पेंटिंग काढतात, त्या सुंदर खूप आहेत, त्यांच्याकडे किती लोक आहेत काम करणारे, पण त्या म्हणलं नाही मी स्वतः बनवणार आहे. स्वतः बनवलं, स्वतः खाऊ घातलं. कसं मी माझ्या मुलाचं रक्षण केलं हे त्या माऊलीने मला सांगितलं. ज्या वेळेला वाईट प्रसंग होता, कशा जायच्या देवळामध्ये आपल्या मुलासाठी, तुमच्या माझ्यासाठी. छत्रपतीची आई सुद्धा आई असते आणि तिला सुद्धा आपल्याला लेकराला वाचवण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो. तो संघर्ष त्या माऊलीने सुद्धा केला आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार आणि सातारा म्हटलं की मला असं छान वाटतं. सातारा, कोल्हापूर, सांगली. कारण मी जर फोन केला कुणाला आणि म्हटलं काय करली, जेवलीच सगळं, तर ती मला म्हणते हो ताई मी जेवले. पण सातारा, कोल्हापूर, सांगली म्हणतात मी जेवलो म्हणता का नाही. पण त्याच्यामध्ये ना छत्रपतीची जी कला आणि ताकद जी आहे ना, ती सगळ्यांमध्ये अशी ठासून भरलेली आहे. म्हणजे इथे बाई आणि पुरुष हा भेद मला वाटतच नाही कधी. कोल्हापुरात बघितलं तर ताराबाणी म्हणजे एक आपण म्हणतो ना, एक शूरता, एक वीरता, एक निर्भीड. आवाज येतो माझा, बघू ना जरा टॉर्च तर आवाज जरा बघू दे मला. अरे वा वा, हा योग कधी यायचा आपल्याला. हा करा जागतिक महिला दिन आपला खूप छान. तीन चांगल्याने दिसतात सगळे. त्यामुळे
त्यामुळे आवाज आवाज रे दादा गेला आला आला असा आमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. आणि म्हणून मैत्रिणींनो मनापासून आनंद आहे की आज महाराजांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मला आणि माझ्या सगळ्या सहकार्यांना इथे येता आलं. CRP ताई इथं बसल्या, आशाताई इथं बसल्या, अंगणवाडीच्या ताई इथं बसल्या. तुमचं दुःख मी जाणते. मानधनामध्ये वाढ केली पण ते मानधन खात्यामध्ये यायला पाहिजे ही पण तुमची एक मागणी आहे. खरं नाही कामाचं बोललं आहे का मागणी आहे का नाही? आता नाही म्हणलं तर मग काय खात्यात यायला हवेत ना ते सुद्धा देणार आहे हे मला तुम्हाला सांगायचंय. 3,000चे 6,000 केले आणि मग 6,000 कधी मिळणार म्हणून होतं. या महिन्यात मिळालेत का? मिळाले हो का नाही? मिळाले. 15,000 30,000 झालं रिव्हॉल्विंग फंड झालं का नाही? सांग काय झालं? झालं. नाश्ता मजबूत ठेवला ना त्याच्यामध्ये. त्यामुळे 15,000चा 30,000 रिव्हॉल्विंग फंड तुमच्या पैसे तुमच्या खात्यात येण्याची प्रक्रिया सुद्धा मैत्रिणींनो चालू होईल. काळजी करू नका. आशाताईंचं मानधन त्याच्यासाठी तुमच्या नेत्यांबरोबर सरकारची भूमिका त्या ठिकाणी चालू आहे. सकारात्मक चर्चा चालू आहे. त्यामुळे अंगणवाडीचा इतिहास सुटेल, आशाताईचा तिढा सुटेल. त्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही ताई. हे मला तुम्हाला सांगायचं. ड्रोन दिली आपल्याकडे येते झाली का सातारा जिल्ह्यात? साताऱ्याला दिली का ड्रोन दिली? बचत गटाच्या माध्यमातून CRP काही दिली का कोणाकडे? दिली आहे. पैठणला दिली, पैठणला दिली, तुमच्या जिल्ह्यात दिली आहे. आणि त्याच्यामुळे येणाऱ्या दिवसात या ड्रोन दिली सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतील. आपल्या ग्रामीण भागातल्या महिलांच्या हाताला काम मिळेल. त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल. मैत्रिणींनो बचत गटाच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट भवन हे सुद्धा त्या ठिकाणी देवेंद्रजींच्या माध्यमातून होणार आहे. जे काही आहे तुमच्यासाठी. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं पंतप्रधान होणं ही नरेंद्र मोदींची गरज नाही. आपली गरज आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले पाहिजे तर आणि तरच आपलं कल्याण होईल. लक्षात. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्या सगळ्या सहकार्यांना मला सांगायचंय मुंग्यांसारखं फिरा. आज तुम्ही बघा गरीब कल्याणाचं धान्य मिळतंय, मिळतं का नाही? कोणी कोणी दिलं? कोणी दिलं? वर्षा कोणी दिलं? कोणी दिलं? पैसे दिला. पैसे दिलेले नाही, पैसे घेतलेले नाही, धान्य सुद्धा मोफत मिळतंय. आणि आज जर आपल्याला लस नसती तर तुम्ही नसत्या, मी नसते, कसला महिला दिन सगळ्या केला असतो. जय राम श्रीराम जय जय राम. आणि त्यामुळे या देशातल्या प्रत्येकाला जगवायचं काम, प्रत्येकाला वाचवायचं काम जर कोणी केलं असेल तर कोणी केलंय? जरा जोरात बोला की कोणी केलं? वरच्या कोणी केलं? जाता जाता घोषणा देऊया, द्याल का सगळ्या? महाशिवरात्रीच्या उपवासाच्या पोटी द्याल ना जोरात. मध्ये लाईट गेली तरी आवाज बंद नाही व्हायला पाहिजे आपला. आता मी म्हणणार आहे, माझ्या मागे तुम्ही म्हणायचं. म्हणा. करूया सुरुवात. नरेंद्र मोदी और म्हणा की पुढच्या सगळ्या. नरेंद्र मोदी और कमल का फूल. नरेंद्र मोदी और कमल का. नरेंद्र मोदी और बाकी सब जाओ भूल. लक्षात राहील. आता मी म्हणेन नरेंद्र मोदी और तुम्ही काय म्हणायचंय? करूया जोरात सगळ्यांनी म्हणायचंय. कारण माझं भाषण झाल्याशिवाय. चला सुरुवात जोरात.
नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, बाकी सब, बाकी सब. आणि तुम्ही म्हणायचं हे बघा परत यांच्यासाठी घ्यावं लागतंय नाही का. चला जोरदार होऊन जाऊ द्या. नरेंद्र मोदीवर, नरेंद्र मोदीवर, बाकी सब, बाकी सब, भारत माता की. आंदोलन करा थोडं पाहिजे शरीराला पाहिजे का. चला भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. जय 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 शिवाजी, जय 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 भवानी, जय श्री राम, जय जय श्री राम. दुनिया राजा आगे बढ़ो. आणि हात कुठे गेले, हात कुठे गेले. दोन हातांनी आपल्या राजाच्या मागे, भारतीय जनता पार्टीच्या मागे, मोदीजींच्या मागे आपल्याला पळायचंय. उद्या महाराजा आगे बढ़ो, उद्या महाराजा आगे बढ़ो. अरे देश का नेता कैसा हो, अरे देश का नेता कैसा हो. नरेंद्र मोदी और नरेंद्र मोदी और बाकी सब, बाकी सब. लक्षात ठेवा ना. आणि मैत्रिणींनो चांगली गोष्ट आहे की उज्ज्वला गॅस ज्यांच्याकडे आहे त्यांना 300 रुपयाची सबसिडी मोदी सरकारने आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी दिलेली आहे. आणि तुमच्या माझ्यासाठी 100 रुपये. जोरदार टाळ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फक्त 5 मिनिट कुणीही जागा उठायचा. अत्यंत अभ्यासपूर्ण जोशपूर्ण मार्गदर्शन ताई आपण केलं. खरं तर अनेक वेळा भ्रष्टाचार पण पहिल्या टप्प्यातला जोश आणि होश शेवटच्या टप्प्यात तसाच टिकवणं ही कला ताई बघता जसं सहस्रेशी अशा व्यक्तीशिवाय असू शकत नाही. आम्ही तुम्हाला टीव्हीवर ऐकलो त्यावेळेला प्रभावित होतो. प्रत्यक्ष ऐकतानाचा एक वेगळा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. मी सर्वांना विनंती करून फक्त 5 मिनिटं बसून घ्यायचे शांतपणे. आता काही थोडे कार्यक्रम आहेत. ताईसाहेब सुरभीताईंनी या सगळ्या महिला भगिनींची भावना आपल्याकडे पोहोचवली. आदरणीय नरेंद्रभाई मोदींना 400 फुलांचा कमल फुलांचा जेव्हा हार घातला जाईल त्यावेळेला साताऱ्यातील एक कमळ सुरेंद्रराजेंच्या रूपाने असलं पाहिजे हा संकल्प आम्ही केलाय. हा संकल्प आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानापर्यंत पोहोचण्याचं काम आपण करूया. जोरदार टाळ्यांनी ही गोष्ट आपण काहीपर्यंत पोहोचूया. धन्यवाद. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने काही सत्कार या ठिकाणी आहेत. ते सत्कार मूर्ती आपण पुढे बसवलेले आहेत. वेळ फार झालेला आहे. त्यांचा नामोल्लेख म्हणजे त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. पहिला सत्कार आहे. कालच अंगणवाडी या विषयावर छत्रपती शिवाजी विद्यापीठाची PhD पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टर वृंदाताई शिंदे यांचा सन्मान आदरणीय चित्राताई वाघ यांच्या शुभास्ते होतोय. वृंदाताई शिंदे यांनी विनंती आहे आपला सत्कार स्वीकारण्यासाठी आपण पुढे यायचे. उपस्थित सर्वांना विनंती आहे टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण सत्कारांना प्रतिसाद द्यायचा. वृंदाताई शिंदे यानंतर उमेद अभियानांतर्गत समूह संस्थापक व्यक्तींचा सन्मान सोहळा या ठिकाणी होत आहे. त्यांचा नामोल्लेख करून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह व्यासपीठावर यायचे. श्रीमती मंगलताई मरढेकर व सर्व सहकारी त्यांना विनंती आहे या ठिकाणी उमेद अभियानांतर्गत होणाऱ्या समूह संस्थापक व्यक्तींच्या सन्मान सोहळ्यामध्ये आपला सन्मान होतोय.
श्रीमती मंगल मर्डेकर व सहकारी त्यांचा हा सन्मान होतोय. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे. चला पुढचा श्रीमती जयश्री दमदाडे व सहकारी. श्रीमती जयश्री दमदाडे व सहकारी. कदाचित कृती चिन्ह आदला बदल होईल. कार्यक्रम संपला तर आपण सन्मान चिन्ह घेऊन जायचे. मंगल मर्डेकर नाही चला. श्रीमती जमदाडे जयश्री दमदाडे आणि सहकारी. श्रीमती मुमताज सय्यद आणि सहकारी. श्रीमती मुमताज सय्यद आणि सहकारी. श्रीमती शीतल पाटील आणि सहकारी. टाळ्यांमध्ये देखील सुसंगती आहे. श्रीमती मुमताज सय्यद व सहकारी. श्रीमती शीतल पाटील व सहकारी. श्रीमती विद्या भोसले आणि सहकारी. श्रीमती मंजुश्री कलसे आणि सहकारी. श्रीमती मनीषा भोसले आणि सहकारी. मनीषा भोसले आणि सहकारी. श्रीमती नीता गावडे आणि सहकारी. सर्व उमेदच्या भगिनीला विनंती आहे. त्याच्यानंतर आपण जागेवर जाऊन बसायचे. कार्यक्रम थोडा आहे 5 मिनिटाचा. तुम्ही जागे सोडायचे. याच्यानंतर आपण सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय केलेली आहे. फलाहाराची सोय केलेली आहे. सर्वांनी इथं जागेवर बसून फलाहाराचा स्वीकार करायचा. श्रीमती मनीषा भोसले आणि सहकारी. श्रीमती नीता गावडे आणि सहकारी. श्रीमती सारिका शेवाळे आणि सहकारी. श्रीमती सारिका शेवाळे आणि सहकारी. श्रीमती विनीता सूर्यवंशी आणि सहकारी. श्रीमती शीतल इंगळे आणि सहकारी. ज्यांचा सन्मान झालेला त्यांना आपल्या जागेवर जाऊन बसून घ्यायचे. कुणीही सदन सोडायचं. श्रीमती शीतल इंगळे आणि सहकारी. सारिका शेवाळे आणि सहकारी. सारिका शेवाळे आणि सहकारी. विनीता सूर्यवंशी आणि सहकारी. आहेत का? शीतल इंगळे आणि सहकारी. यानंतर विनीता सूर्यवंशी आणि सहकारी. शीतल इंगळे आणि सहकारी. यानंतर आजच्या महिला दिनाच्या औचित्याने साताऱ्यामध्ये समर्पकपणे आपण व्यवसाय सांभाळणार आहे काही यशस्वी उद्योजिका यांचा सन्मान आदरणीय चित्राताईंच्या शुभास्ते होतोय. अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये संघर्ष करून आपला व्यवसाय यशाच्या उंच शिखरापर्यंत पोहोचवणाऱ्या
सातारच्या ऋणरागिणी उद्योजिका सारिका शिंदे. लागली लागली भूक लागली है ना. स्वागत. खूप अभिनंदन, खूप छान. आणि शेवटी शीतल इंगळे सर. धन्यवाद. यानंतर मी मगाशी उल्लेख केला अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये स्वतःचा व्यवसाय समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि यशाच्या उंच शिखरावर आपला व्यवसाय आणि त्याची ख्याती पोहोचवणाऱ्या साताऱ्यातल्या काही यशस्वी उद्योजकांचा सत्कार या ठिकाणी केला जातो. समर्थ फूडच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये व्यवसायाचं संपन्न गाव निर्माण केलेल्या सारिका शिंदे यांचा सन्मान आदरणीय चित्राताई वाघ यांच्या शुभास्ते होते. जोरदार टाळ्याने आपण या सारिकाताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सावित्रीबाई गृहोद्योग या गृहोद्योगाच्या माध्यमातून यशस्वी उद्योजिका म्हणून साताऱ्यामध्ये ख्यातनाम असलेल्या जयश्रीताई जमनाडे. जयश्रीताईंचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. जयश्रीताई जमनाडे यांनी आता सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे. त्याच्यानंतर नवदुर्गा पालखी उद्योग या उद्योगाच्या प्रमुख मनीषाताई शिर्के यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. मनीषाताई शिर्के या विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे. मनीषाताई शिर्के नवदुर्गा पालखी उद्योग. अरे वा. एक तेल बनवते, दुसरी मसाले बनवते. टाळ्या तर वाजवा. पापड उद्योग क्षेत्रामध्ये लौकिक प्रगत असलेल्या रत्नामाला जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतो. रत्नामाला जाधव. टेलरिंग व्यवसायामध्ये दैदिप्यमान यश संपादित केलेल्या रक्षाताई राजपूत यांचा या ठिकाणी सन्मान होतो. रक्षाताई राजपूत या आपल्या सन्मानाचा स्वीकार करूया. पंचगव्य उत्पादने एका युनिक उद्योगातून स्वतःला नावलौकिक लौकिक निर्माण करणाऱ्या स्वप्नाली जाधव यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्वप्नाली विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी. स्वप्नाली जाधव पंचगव्य उत्पादने. सोनाली साळुंके यशस्वी पशुपालक आणि स्नॅक सेंटर. सोनाली साळुंके यशस्वी पशुपालक आणि स्नॅक सेंटर. दर्शनाताई भिलारे स्नॅक सेंटर साठी तरी प्रचंड मेहनत घेतली आणि हा व्यवसाय यशस्वी केलेला आहे. दर्शनाताई भिलारे. दिव्यांग फूड्स मेघाताई कुंभार यांचा या ठिकाणी सन्मान होता. एवन बासुंदी चहा या व्यवसायाचा नावलौकिक निर्माण करणाऱ्या सुजाताताई मित्रे यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. कल्पनी लाकडी तेल घाणा उद्योग कल्पनाताई माळी यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. आणि कुसुम गृहोद्योग या गृहोद्योगाच्या प्रोप्रायटर कुसुमताई गवळी यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. प्रवेश नियुक्ती साताऱ्यामध्ये राजधानी सातारा महिला सेवा सहकारी संस्था या महिलांच्या संघटित सहकारी संस्थेला नुकतंच नोंदणी प्रमाणपत्र मिळालेले आहे. हे नोंदणी प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी सुनीताताई शहा यांना विनंती करतो. राजधानी सातारा महिला सेवा सहकारी संस्था यांचा आपण नोंदणी प्रमाणपत्र स्वीकार करायचे. राजधानी सातारा सेवा महिला सहकारी संस्था. गवळी मॅडम गवळी मॅडम ओ गवळी मॅडम थांबा ना.
तैसे या ठिकाणी काही नियुक्तीपत्र आपण प्रदान करणार आहोत. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या चिटणीस आदरणीय कविताताई कचरे यांच्या नेतृत्वाखाली एक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आहे. कविताताई वैशाली पांडुरंग खैरमोडे, पाटण तालुका पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, त्याला पदही हस्तांतरण केलं जाते आणि त्यांचा प्रवेशही घेतला जातोय. भारतीय जनता पार्टीच्या अत्यंत क्रियाशील अशा महिला नेत्या कविताताई कचरे यांच्या नेतृत्वाखाली वैशालीताई खैरमोडे यांचा पक्ष प्रवेश होतोय. हा प्रवेश करेल. महाबळेश्वरच्या सर्व पदाधिकारी सविताताई आव्हाडे, दुर्गा विनायक साळवी, शारदा उदेकर, श्रद्धा परदेशी, सुनीता परदेशी, शैला शिंदे, रंजना घाडगे, सुमन काळे, वैशाली डोईपुडे, प्रीती कदम, शोभा लोखंडे, प्रभावती दरेकर, सुप्रिया राजेंद्र पाटील, वैशाली खैरमोडे आणि सुमन जाधव सगलूर यांचा त्याचबरोबर सौप्रवीणा दत्तात्रय जाधव, यमुना जाधव, आशा साळुंखे आणि शिवानी कुमार यांचा या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन सन्मान होतोय. सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी आता ज्यांची नव्याने निवड होते अशा वर्षा सुनील घाटे यांना विनंती आपल्या नियुक्तीपत्राचा स्वीकार करण्यासाठी पुढे यायचे. वर्षा सुनील घाटे उपाध्यक्ष, आदरणीय सुखीताई भोसले आणि चित्राताई यांना विनंती आपण नियुक्तीपत्र प्रदान करायचे. वर्षा सुनील घाटे उपाध्यक्ष, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी. स्वातीताई ढोली उपाध्यक्ष, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी महिला आघाडी. तो प्रतिभा कांबळे उपाध्यक्ष, सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी. प्रियंका रसाल चिटणीस पदावर नियुक्ती दिली जाते आणि सौ स्वाती विनायक साबळे यांची चिटणीस पदावर निवडणूक होते. या सर्व महिला कार्यकर्त्या यांचा नियुक्तीपत्र सन्मान होतोय. काळ्याच्या प्रत्येक केंद्रामध्ये आपण त्याला शुभेच्छा करायला त्याचबरोबर आजच रहिमतपूर शहर भारतीय जनता पार्टी महिला आघाडी मोर्चाच्या सर्व कार्यकर्त्यांचे नियुक्तीपत्र प्रदान केले जात आहे. वैशाली पवार, जयश्री सूर्यवंशी, डॉक्टर पटेकर, सीमा निकम, माधवी शेरकर, जयश्री गायकवाड, शालिनी माने, अश्विनी माने, स्वाती सावंत, कमल माने, सुरेखा माने सर्व सदस्य यांना या ठिकाणी रहिमत मंडळाच्या प्रतिनिधी जाधव, यमुना जाधव, आशा साळुंखे, शिवानी कुमार या नियुक्तीपत्र दिले जाते. सातारा शहर सातारा शहर सरचिटणीसपदी शोभा लोखंडे, सातारा शहर उपाध्यक्षपदी प्रभावती दरेकर यांची नियुक्ती होते. त्यांना नियुक्तीपत्र स्वीकारले. ज्यांचं नियुक्तीपत्र प्रदान करण्याकडे आपली गर्दी केली आहे. सुभाताई जाधव सगलूर पाटील विधानसभा प्रमुख महिला मोर्चा आणि सुप्रिया पाटील गोळे त्याला पाटील तालुका अध्यक्ष महिला मोर्चा नियुक्ती दिली आहे. हा कार्यक्रम सर्वांच्या स्मरणात येईल असा झाला. आदरणीय चित्राताई अत्यंत प्रभावीपणे आपलं मनोगत या ठिकाणी सादर केलं. आपण सर्व उपस्थित झाला. आपल्या या कार्यक्रमाचं आव्हान सातारा जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आणि सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी भादरवाडीच्या आदरणीय आचार्य देशमुख यांनी निवेदन करून आपल्या कार्यक्रमाचं आधार प्रदर्शन करा. सगळ्यांना महत्वाची सूचना आधी देते की
म्हणजे गोड काय करायचं त्याच्यात पोट पण भरलेलं असलं पाहिजे तर सगळ्यांना ऍपलच मिळणार तर सगळ्यांनी इथंच बस आज 8 मार्च आपल्याला महिला दिनानिमित्त एका सुंदर कार्यक्रमाचं त्यांनी आयोजन केलं त्या आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात माननीय खासदार श्रीमंत छत्रपती भोसले यांचे आभार मानले पाहिजे त्यांनी आपल्यासाठी हा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर 10 पुरुष एका ठिकाणी 10 महिला एका ठिकाणी राहू शकत नाही 100 पुरुष एका ठिकाणी राहू शकतात असं पूर्वपण निर्णय झालेला आहे पण हा मुद्दा खोटा पाडणं चित्राचे वाद ज्या आपल्या अध्यक्ष आहेत भाजपा महिला मोर्चा महाराष्ट्र तर त्यांनी हे दाखवून दिलं की एक सक्षम महिला अनेक महिलांना सक्षम करू शकते हे सिद्ध करून दाखवणाऱ्या चित्राचे वाद या कार्यक्रमात उपस्थित झाला त्यांनी खूप सुंदर पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन केल्यानंतर चित्राचे वाद म्हणजे खूप आभार स्वातीताई शिंदे आयोजन केलं